पत्नी पीडित पतीनं आत्महत्या केल्याचं समजतंय। मुंबईतील सहारा हॉटेलमध्ये 41 वर्षीय व्यक्तीनं आपलं जीवन संपवलं। पत्नी आणि मावशीला जबाबदार धरत त्यानं आत्महत्या केली। पत्नी आणि मावशी विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झालाय। निशांत त्रिपाठी असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव असल्याचं समोर आलंय। हॉटेलच्या बाथरूममध्ये गळफास घेऊन या व्यक्तीनं आपलं जीवन संपवलं। कंपनीच्या संकेतस्थळावर सुसाईड नोट अपलोड करत त्यानंही आत्महत्या केल्याचं समजतंय। तर याच सुसाईड नोटमध्ये नेमकं काय म्हटलंय बघूया। प्रिय पत्नी, तू जेव्हा हे पत्र वाचशील तोपर्यंत मी या जगात नसेन। तुझ्याबरोबर जे काही झालं त्याबद्दल मी तुझा द्वेष करू शकतो, पण मला असं करायचं नाही। मी यावेळी प्रेम निवडतो। मी तेव्हाही तुझ्याशी प्रेम करत होतो, करत आहे आणि पुढेही करत राहीन। मी ज्या संकटाचा सामना केला त्याबद्दल माझ्या आईला कल्पना आहे। तू आणि प्रार्थना मावशी माझ्या मृत्यूसाठी जबाबदार आहात। तुम्हाला विनंती करतो की माझ्या आईपासून दूर रहा। ती आधीच खूप दुःखी आहे, तिला शांततेत राहू द्या। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, आपण ही बघू शकतो कंपनीच्या संकेतस्थळावर सुसाईड नोट या व्यक्तीने अपलोड करत ही आत्महत्या केल्याचं समजतंय। नेमकं काय घडलं होतं, अधिकची माहिती? नक्कीच आपण पाहिलं तर गौरी या ठिकाणी जो आत्महत्येचा प्रकार आहे तो अत्यंत या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल तर कौटुंबिक जाचाला कंटाळून या व्यक्तीने आहे तो आपला जीव दिलेला आहे। आणि त्याने हा संपूर्ण प्रकार करत असताना त्याने हॉटेल निवडलेलं आहे आणि हॉटेल निवडून त्याने हॉटेलमध्ये त्याचा जीव आहे तो संपवलेला आहे। या प्रकरणात त्याने आपल्या पत्नीला आणि पत्नीच्या मावशीला आहे ते जबाबदार धरलेला आहे। आणि हा संपूर्णपणे आत्महत्येचा प्रकार घडत असताना त्यांनी सुसाईड नोट आहे ती देखील लिहून ठेवलेली आहे। आणि सुसाईड नोट मध्ये देखील त्याने आपल्या पत्नीला आणि पत्नीच्या मावशीला जबाबदार धरून आपल्या आईला मात्र या ठिकाणी त्रास न देण्यासंदर्भातले देखील संपूर्णपणे जे आहे ते माहिती लिहून ठेवलेली आहे। हे एवढंच नाही तर हे सुसाईड नोट पाहता पोलिसांनी असं देखील व्यक्त केलेलं आहे की हा जो संपूर्ण प्रकार घडला त्यावेळी मानसिक स्थिती या व्यक्तीची आहे ती कुठेतरी वेगळ्या लेवलला होती। आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार घडला त्यावेळी त्याने आतमधून जे दार आहे ते देखील बंद करून घेतलेलं होतं आणि डू नॉट डिस्टर्बचा जो बोर्ड आहे तो देखील या हॉटेलच्या दरवाजाला आहे तो त्यांनी लावून घेतलेला होता। म्हणजेच एकूणच पाहता अतिशय धक्कादायक प्रकार आहे आणि याच प्रकारावरती आता पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढचा जो तपास आहे तो सुरू केलेला आहे। हो, नक्कीच निखिल, या सुसाईड नोटमध्ये पत्नी आणि मावशीला जबाबदार धरत ही आत्महत्या केलेली आहे या व्यक्तीनं। पोलिसांचं एकंदरीत म्हणणं काय आहे हा प्रकार बघता? या ठिकाणी पाहिलं तर या सुसाईड नोट मध्ये आहे ते पत्नीला आणि मावशीला जबाबदार धरत यांच्यामध्ये आधीपासूनच काहीतरी कौटुंबिक वाद होते असं देखील दिसून येते। आणि याच कौटुंबिक वादातून जो मानसिक जो छळ आहे तो ह्या व्यक्तीचा झाला असल्याचा देखील पोलिसांचा संशय आहे। त्यामुळे पोलिसांनी आता पत्नीला आणि मावशीला देखील या संपूर्ण प्रकरणात चौकशीसाठी बोलवून घेण्यात आलेलं असून त्यांच्याकडून अधिकची माहिती आहे ती घेण्यात येत आहे। आणि या प्रकरणी जी सुसाईड नोट आपण पाहिली तर सुसाईड नोट मध्ये या आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीने आपल्या पत्नीबद्दल प्रेम देखील आहे ते व्यक्त केलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी हे संपूर्ण प्रकार आहे तो घडत असताना मानसिक स्थितीचा देखील पोलीस आता विचार करतात आणि त्या अनुषंगाने पोलीस आहे तो पुढचा तपास करतात। नक्कीच निखिल, कारण वारंवार अशा घटना आपण घडताना बघू शकतो। आणखी एका पत्नी पीडित व्यक्तीची ही आत्महत्या, पोलीस नेमकी काय कारवाई करतात या संपूर्ण प्रकरणावर, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। धन्यवाद निखिल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।